आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सतीश सावंत, संदेश पारकर, सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज भ्रष्टाचाराच्या संदर्भात आंदोलन होतं आणि या आंदोलन झाल्यानंतर आम्ही सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या स्वरूपात बैठका साठी उपस्थित होतो। यावेळी आमच्याकडे जिल्हा परिषदमध्ये काही बाउन्सर येऊन सरपंचांना, ठेकेदारांना, अधिकाऱ्यांना येऊन कागदपत्रांची तपासणी करतात अशी माहिती मिळाली। आम्ही तसं सीओना सुद्धा सांगितलं, एक्झिक्युटिव्हना सांगितलं, परंतु त्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही आणि म्हणून आंदोलन संपल्यावर आम्ही 2:15 वाजता या ठिकाणी आलो। तेव्हा 8 ते 9 बाउन्सर आणि त्यामध्ये 2 राजकीय पदाधिकारी गाडीत बसून या सगळ्या लोकांची कागदपत्रांची तपासणी करत होती। आम्ही त्यांना येऊन पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि आज मग नंतर लक्षात आलं की 8 कोटीचं एक टेंडर जे दोडामार्ग पंचायत समितीचं आहे ते टेंडर मॅनेज करण्यासाठी, सावंतवाडी की दोडामार्ग पंचायत समितीचं ते मॅनेज करण्यासाठी हे अधिकारी या ठिकाणी हे बाउन्सर या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यामुळे खरं तर आज ज्या पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये जिल्ह्यामध्ये अनेक कामं मॅनेज होतात आणि या मॅनेज कामामुळेच अधिकाऱ्यांना दमदाटी केल्यामुळेच आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा या भ्रष्टाचारामुळेच पडलेला आहे आणि त्यामुळे अशा भ्रष्टाचारांमुळेच हे सगळं होत आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे, जिल्हा सीओकडे आम्ही भेटून त्यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे की यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्या कामाला मुदतवाढ मिळावी अशी आम्ही त्यांच्याकडे लेखी मागणी केली आहे। राजकीय नेते कोण होते ते? आणि 2 राजकीय नेते होते, त्याच्या सीसीटीव्ही तपासा अशी आम्ही मागणी या ठिकाणी केलेली आहे, लेखी पत्र दिलेलं आहे। सीसीटीव्ही पोलिसांनी तपासल्यावर ते राजकीय नेते कोण होते, त्याचबरोबर हे बाउन्सर कोणी आणलेले, हे सगळं माहिती या ठिकाणी मिळेल। तुम्ही पाहिलात नाही का? आम्ही पाहिलं होत, पण आम्ही पोलीस आरोप करण्यापेक्षा सीसीटीव्हीवर ते आरोप या ठिकाणी होते।